अगदी गरमागरम असा हा शिरा खाण्यासाठी तयार आहे। आपण लगेचच याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा पायनॅपल शिरा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण 2 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे। आता ना यामध्ये आपल्याला 1 वाटीभर इतका जाड रवा टाकायचा आहे। आता हा रवा आपल्याला तुपावरती अगदी छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे। इथे ना रवा आपण तुपावरती अगदी छान असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे। मस्त असा खमंग सुवास सुटला पाहिजे रव्याचा परतला गेल्याचा, म्हणजे समजायचं की रवा अगदी छान असा परतला गेलाय। थोडासा कच्चा जरी रवा राहिला ना तरी पण शिरा खायला चांगला नाही लागत, किंवा खूप जास्त करपला गेला तरी सुद्धा चांगला नाही लागत। त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित खरपूस असा परतून घ्यायचा हा रवा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत। आता यामध्ये ना आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। आपण इथे थोडे काजू आणि बदाम टाकलेले आहेत। आता ना आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचंय। जितका आपला रवा असेल ना त्याच्या डबल पाणी आपल्याला ऍड करायचंय। म्हणजे 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी इतकं पाणी तुम्ही यामध्ये ऍड करा। मस्त असा हा रवा सतत हलवत राहायचा, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत। पाणी पूर्णपणे शोषलं गेलं की आता यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची। जितकी वाटी रवा तितकी वाटी साखर यामध्ये ऍड करायची। आपण इथे 1 वाटी इतका रवा घेतला होता, त्याच्यामुळे 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। आता इथे आपल्याकडे ना हे पायनॅपल सिरप आहे। तुमच्याकडे जर पायनॅपल सिरप नसेल तर ओरिजिनल वाला पायनॅपल आणून तुम्ही त्याचे पीस किंवा पल्प सुद्धा काढून टाकू शकता। आता साधारणतः 1 वाटी भर इतकं आपण हे पायनॅपल सिरप टाकणार आहोत। आता साखर छान अशी विरघळली गेली, हे पायनॅपल सिरप आहे ते आपण यामध्ये टाकूयात। इथे ना तुम्ही फ्रेशली कट अननस सुद्धा वापरू शकता, किंवा मग अननसाचा पल्प काढून मिक्सरला पल्प काढायचा आणि तो सुद्धा इथे वापरू शकता, किंवा अशा पद्धतीने सिरप असेल ना तर ते सुद्धा वापरू शकता। आता साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ह्याला एक छान अशी वाफ येऊन देऊयात। इथे मस्त अशी 2 मिनिटांसाठी आपण वाफ येऊन दिली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा पायनॅपल शिरा बनून तयार आहे। किती मस्त बनलाय। जाड रव्याचा शिरा ना नेहमी छान बनतो। अगदी गरमागरम असा हा शिरा खाण्यासाठी तयार आहे। आपण लगेचच याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। इथे हे एक ना मुदाळ घेतलंय। मुदाळाला थोडंसं पाणी लावायचं आणि हा जो शिरा बनवला ना तो यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असा शेप येतो शिऱ्याला। नैवेद्याच्या ताटामध्ये किंवा कधी पाहुणे रावणे आले तर अशा पद्धतीने प्रेझेंट केला ना एखादा पदार्थ की तो दिसायला छान दिसतो, त्याच्यामुळे खाणाऱ्यालाही तो आवडतो। चला तर मग नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।